पाहूया रोहन आपल्या वडिलांच्या नावाला साजेल अशी खेळी करेल का मैदानाच्या आतमध्ये रोहन माने अजय माने यांचे चिरंजीव आहेत वा खोल पद्धतीचा चेंडू रनआउटची संधी पहा काय घडतंय पहिला धक्का पहिला हादरा गोल्डन डकचा शिकार ठरला वैभव एकही चेंडू नाही खेळला आणि त्याला प्लॅटिनम डक माफ करा प्लॅटिनम डकचा शिकार ठरलाय वैभव जो खेळाडू एकही चेंडू खेळत नाही आणि आउट होऊन परत येतो त्याला प्लॅटिनम डक म्हणतात एक चेंडू खेळून आला त्याला गोल्डन डक म्हणतात पहा प्लॅटिनम डकचा शिकार ठरलाय वैभव हा खेळाडू तसं करमाळे संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे पहा सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं 3 चेंडू जरूर वाईट हाताळले त्यानंतर सुरेख असा कमबॅक केलाय रोहन माने अजय माने यांचे चिरंजीव पाहिलेत ना तर 32 शिरामध्ये एक असा खेळाडू अजय माने त्याचे दोन्ही चिरंजीव एकच संघातून खेळताना पाहायला आपल्याला ग्रामीणला खेळताना पाहायला मिळतात म्हणजे पिता पुत्रांची जोडी आणि क्रिकेटची आवड आपल्या पुत्रांना देखील लावणं हे फार महत्त्वाचं असतं मोबाईलवर आजकाल गेम खेळताना पाहायला मिळतात खेळाडू मात्र अजय माने यांना जर पाहिलं ना तर आपल्या दोन्ही पुत्रांना क्रिकेटचं वेड लावलंय आणि आज जर पाहिलं तर ग्रामीणमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं वाकेश्वर स्पोर्ट्स वाकेड संघाकडून खेळताना पाहायला मिळतात अजय माने तर त्यांचे चिरंजीव रोहन माने आपल्याला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स माधवगाव या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात माधवगाव संघाचं नेतृत्व करताना रोहन याला आपण पाहतोय चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड समालोचन कक्षाला मानवंदना देताना 1 बाउन्स सीमा रेषेपार चौकार जाताना पाहायला मिळतं कुठेतरी महागड असं षटक P1चं षटक आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक आपल्याला महागड षटक 12 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केलेत शेवटचा चेंडू शिल्लक असेल कुठेतरी आर्यन रोहनला सलाम हसरा देताना पाहायला मिळतात कुठेतरी आर्यन पाटील पाहिलं तर न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघातून बिलॉंग करतात मात्र आता क्षेत्ररक्षण करतात माधवगाव संघातून आणि रोहनला काहीतरी कानमंत्र दिलाय पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु नो बॉलचा इशारा येतोय 2 धावा या चेंडूवर दिल्या जात आहेत शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे 14 धावा उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिटला पाहूया काय घडतंय बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता या संपूर्ण चषकासाठी मेहनत घेतली आहे दोस्ती 11 उपवळे कदमवाडी या संघाने मेहनत केलेली पाहायला आपल्याला मिळते आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक घेऊन अमर मादळे आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत अमर संघाचा तारणहार संघाचा कर्णधार आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अमर मादळे बास थोडा कमी कर अमरचा पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू ता मनोज पाटील याला कुठेतरी फंबल झाला रनआउटची संधी सुरेखाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आर्यन पाटील यांच्या माध्यमातून खिरवडे संघातून खेळताना देखील सुरेखाचं क्षेत्ररक्षण करतात मात्र आता माधवगाव संघासाठी क्षेत्ररक्षण करताना आर्यन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत
सुरेख असा फटका, खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे, मात्र दोन खेळाडूंच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू आता काव कॉर्नरच्या डोक्यावरून फरार, आर पार फरार, सीमारेषेपार चौकार. मिळतील धावा 4-4-4. 4 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढून पुढे जाते, ती म्हणजेच 21 धावा, 20 धावा, माफ करा 20 धावा धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, खेळाडूचा मस्तकवर दस्तक देऊन समालोचन कक्षाला मानवंदना देणार हा येतोय चौकार. पहा हा येतोय हाय अँड हँडसम षटकार षटकार षटकार. मूर्ती लहान पण कीर्तिमान, एक चाय दोन खारी, यश पाटील सप्पे भारी असं म्हणायला हरकत नाही. पहा सुरेख असा फटका आपण रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता. षटकार. सागर फराड, ओम साई MTC चे सर्वे सर्व आज आमच्या समवेत ऑफिशियल. हॅलो हॅलो, आपण पाहू शकता ओम साई MTC या चॅनलची क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आपल्याला जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपली कमेंट देखील करा. आपली कमेंट देखील वाचून दाखवली जाईल. दोन खेळाडू तिथे होते, बाजीराव आणि बाजी, मात्र त्याच्या हाताला ब्रश. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. एक गडी बाद 32 धावा धावसंख्येवर आपण पाहू शकता. कुठेतरी रोहनने 15 धावा खर्च केला, त्यानंतर 15 धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच पहा मनोज पाटील याला कुठेतरी परतावं लागते. गौरव नवीन गोलंदाज, गौरव गोलंदाजी मार्कवर एक यंग टॅलेंट वर्सेस यंग टॅलेंट असं पाहायला मिळते. त्याला नवीन बॅटर महेश पवार अण्णा, लेफ्ट आर्म फलंदाज. ध्येय यष्टी जर पाहिली तर भरभक्कम अशी ध्येय यष्टी महेश पवार अण्णा यांची पाहायला मिळते. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत महेश पवार अण्णा, मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज जर पाहिलं तर कमेंट आली आहे, ती म्हणजेच युवराज माने सर यांची कमेंट आली आहे. 1 नंबर नियोजन दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. यस, आपण देखील या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच कमेंट देखील करत राहा. आपल्याला जी गोष्ट आवडेल, जी गोष्ट खटकेल, आपण कमेंट करत राहा. आम्ही ती वाचून नक्कीच दाखवू, कारण आणि त्यामध्ये आम्ही सुधार करण्याचा जरूर प्रयत्न करू. जिथे नियोजन तर उत्तम आहे अशी कमेंट आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळाली आहे. हॅलो, हळू खेळ जरा, आमचं कबाड. यंग टॅलेंट वर्सेस यंग टॅलेंट, भली बाते एकमेकांना ओळखणारे हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात.
ॲज ऑफिशियल स्कोरर आज पाहिलं तर आमच्या समवेत ओमसाईचे ऑफिशियल ओमसाई MTCचे ऑफिशियल स्कोरर आणि ओमसाईचे सर्व सागर फराड सर आज पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रापासून आमच्या समवेत जोडले, त्याचबरोबर कॅमेरामॅन देखील त्यांच्या समवेत जोडले गेलेत. पहा सुरू कसा फटका, यश पाटील सेट ऑन फायर. पंच विचारतायत, भगत सर विचारतायत इशारा काय आहे. बाउंड्री रायडरचा इशारा येतोय. इट्स हाय अँड हँडसम. षटकार षटकार षटकार. आणि यस पंचांचा इशारा पहा. आज जर पाहिलं तर कॅमेरामॅन संस्कार फराड यांना कुठेतरी आपण मिस करतोय. आणि भगत सरांपर्यंत त्यांनी कमेंट टाकली आहे, चिंबोरी अंपायर 1 नंबर अंपायर अशी कमेंट मात्र टाकली आहे भगत सरांसाठी पपल्याने. गोशांकित क्षेत्रात 1 धाव. येस विनोद भगत सर आपल्यासाठी कमेंट या ठिकाणी आली आहे, चिंबोरी अंपायर म्हणून अशी पपल्याची कमेंट आपल्याला आली आहे. पंचांनी हात वर केलाय. येस चिंबोरी खायला मी जाणार असं पपल्याला इशारा केलाय भगत सरांनी. एक्केचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल गौरव यांचा. पाहूया काय इशारा येतोय. ओव्हरची समाप्ती मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. चला पुढील होणारा सामना डावलवाडी संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. डावलवाडी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आमच्यापर्यंत. डावलवाडी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा आमच्यापर्यंत, कारण या पुढील होणारा सामना आपला असेल. बाजीराव गोलंदाजी मार्कसाठी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय विनोद भगत सरांचा. पहा डान्सिंग अंपायर गोट्या अंपायरची आठवण करून देत आहेत. आज एक नवीन नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. योग्य विनोद भगत सरांसाठी एक नवीन नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. पपल्याने नाव ठेवलंय त्यांच्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संस्कार फराड पाहिलं तर ओमसाई MTCचे ऑफिशियल कॅमेरामॅन आज नक्कीच विनोद भगत सरांना मिस करतायत आणि कमेंट त्यांनी टाकली आहे त्यांच्यासाठी. पहा अण्णा कुठेतरी फंबल झालेत. रनआउटची संधी होती. कमेंट आली आहे. डेलिब्रेट डिलिव्हरी असेल. कोणताही खेळाडू बाद नसेल. डेलिब्रेट डिलिव्हरी असेल. डॉट डिलिव्हरीची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. ओ डावलवाडी आली नाही का. येस या पुढील होणारा सामना आपण थोडासा फेरबदल केलाय. जो संघ जिंकेल या सामन्यामध्ये तो कदमवाडी संघाबरोबर कदमवाडी उपवळे संघाबरोबर लगेच 2 हात करेल याची दक्षता घ्या. लॉट्स मध्ये थोडासा फेरबदल करण्यात आलाय. डॉट बॉलची सांगता. कुठेतरी फ्रस्ट्रेशन पाहायला मिळत आहे. मनोज पाटील यांचं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतंय. अण्णाकडे क्षमता आहे. अण्णा मोठे फटके मारू शकतो. कनेक्ट झाला तर षटकार चौकार येऊ शकतात. पहा ही क्षमता आहे. कुठेतरी गोलंदाजाला नाचवण्याची क्षमता आहे. जिथे डॉट बॉल गेले तिथे मात्र मी वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाकडून चुकी करून धावासाठी संघासाठी धावा जमा करू शकतो असं मात्र मैदानाच्या आतमध्ये अण्णा दाखवताना पाहायला मिळतं. कुठेतरी बाजी फंबल होताना पाहायला मिळत आहेत. एक अतिरिक्त धाव यश पाटील. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. मात्र बाजी राव कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतात. पंचांची स्टाईल पहा वाईट देण्याची.
डान्सिंग डान्स पाहायला मिळतं मैदानात मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद भगत सर चिंबोरी अंपायर म्हणून त्यांची आज नवीन ओळख आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि चिंबोरी सारखा डान्स करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहा षटकार आलाय जे महेश पवारने डॉट काढले होते ना त्याचं कुठेतरी उत्तर यश पाटील मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतात आणि अण्णा देखील सांगतायत मी डॉट काढलाय तर यश त्याची भरपाई करणार मैदानाच्या आतमध्ये असं दाखवून देतात अण्णा. पहा ॲग्रेशन पहा अण्णाचं आपण ॲक्शन रिप्ले मध्ये अण्णाचं ॲग्रेशन पाहू शकता. बाजीराव यांचा पुढचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. डॉट डिलिव्हरीची सांगता पाहायला मिळते आपल्याला बाजीराव यांच्या माध्यमातून. आता उर्वरित शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील संघाची धावसंख्या 53 धावा. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर दोस्ती 11 ने देखील हा स्कोर केला होता. यश पाटील पाहूया कुठेतरी एलिव्हेशन फसलंय मात्र पंकज हा खेळाडू असा आहे ना स्वतःच्या संघातून खेळताना कॅच ड्रॉप करतो मात्र दुसऱ्या संघामध्ये खेळताना सुरेख असा झेल घेतो आणि बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देखील संपादन करतो. चला 54 धाव्यांची गरज असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाक करमाळ्याचा वंडर बॉय दीपक आज आपल्याला खेळायला आलेला पाहायला मिळतो. खास गावावरून या ठिकाणी खेळायला आज संघासाठी खेळायसाठी आलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर संपूर्ण करमाळे टीम आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून जाताना पाहायला मिळते. चला लगेच माधवगाव संघ आपण आपले फलंदाज पाठवायचे. अरे असेल ते फिल्डिंगला गेलं कोणाचं असेल. 54 धाव्यांची गरज आहे. 53 धावा झालेत आणि गौरवकडे ती क्षमता आहे. गौरवने याच ग्राउंडवर 13 चेंडू आणि 53 धावांची भरदार खेळी केली होती. तीच खेळी आज गौरवला पुन्हा एकदा करावी लागेल जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. आणि आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आजचे संपूर्ण लॉट्स दाखवले जात आहेत. या दोस्ती चषक 2025 चे लॉट्स आपल्याला दाखवले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि याच दरम्यान आपण पाहू शकता स्वराज्य बत्तीस शिराळा असोसिएशनचे नवनिर्वाचित
कार्याध्यक्ष सन्माननीय महेशदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेश पवार दादा या व्यासपीठावर आपण या आणि शोभा वाढवा. स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशन चे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सन्माननीय महेशदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर या. मॅचला करायची सुरुवात. लेट्स प्ले. एका बाजूला रोहन, दुसऱ्या बाजूला गौरव. गोलंदाजी मार्कवर यश पाटील. पहिला चेंडू गोशांकी क्षेत्रात. एक धाव बॅटची इशारा येतोय. यस, पंचांचा इशारा पहा. पंचांचा इशारा पहा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. डान्सिंग डाऊन आपल्याला डान्सिंग करत आपल्यापर्यंत इशारा पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. पहा यंग टॅलेंट वर्सेस यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. जसं आपण पाहू शकता स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष म्हणजे ज्यांची नवनिर्वाचित कार्याध्यक्ष म्हणून अशी निवड झाली असे महेशदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. एकच आहे ना. ओके त्याचे डॉन पाच सुरू कसा फटका मात्र गोशांकी क्षेत्रात एक धाव. इंटरनॅशनल लेवलला गोट्या अंपायर आणि आपल्या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतो चिंबोरी अंपायर अशी ओळख असलेले आमचे विनोद भगत सर. डान्सिंग डाऊन आपल्याला पाहायला मिळतात आहेत. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. हा ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आणि हा येतोय गौरवच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार षटकार षटकार. असं आपण जर पाहिलं तर कदमवाडी उपवळे गावचे मारुती कदम यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर किरण पाटील राहणार उपवळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या दोस्ती 11 आयोजित दोस्ती चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच या दोन संघांमध्ये जो विजयी संघ ठरेल तो दोस्ती 11 संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस अरविंद दामस्कर यांची या ठिकाणी कमेंट आमच्यापर्यंत आली आहे. याच असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक म्हणून पाहायला मिळतात. दोस्ती चषक म्हणजे दणका आहे दणका आणि त्यामध्ये डीडी भाऊंची कॉमेंट्री म्हणजे विषय हाड. लव यू डीडी. धन्यवाद अरविंद भाऊ यांची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचली. त्याचबरोबर उदय कदम भाऊ नियोजन 1 नंबर करण्यात आलं आहे टीम दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. त्यानंतर रमेश कदम भाऊ यांची जबरदस्त नियोजन दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. वा अशी कमेंट आणि असं प्रेम आमच्यावर जरूर करत राहा. आज जर संपूर्ण उत्कृष्ट असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि
या नियोजनासाठी अरविंद भाऊ मस्कर यांनी देखील महादेव कदम यांच्यासाठी देखील कमेंट टाकली आहे. सुरेख आणि नियोजन असं आपल्या गावातील खेळाडूने नियोजन केलंय. असंच आपल्या गावातील खेळाडूंना घेऊन पुढे चालत राहा अशी कमेंट आपल्याला पाहायला मिळते अरविंद भाऊ मस्कर यांच्या माध्यमातून. आणि वारणा मोहना क्रिकेट असोसिएशनचं नियोजन म्हणजे एकदम कडक नियोजन असं देखील त्यांची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. येस, या चॅनल जरा क्लिअरिटी क्वांटिटी क्लिअरिटी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि या दोस्ती चषक जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच अशा कमेंटचा भरभरून प्रतिसाद असा कर देत राहा. पंचांचा इशारा येतो याच दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आणि दंडित देखील केलाय. वन बाउन्सचा इशारा देखील केलाय, आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आमच्याकडून आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्याकडे पाहायला मिळत आहेत. सागर फराड यांच्या माध्यमातून कमेंट मध्ये कमेंट देखील वाचून दाखवण्यात येतील. डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. वा भाई, मनोज पाटील करमाळे एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 10 वर 1 गडी बाद अशी पाहायला मिळते. यष्टीरक्षक प्रमोद दादा यांच्याकडून कुठेतरी चूक झाली आणि घोषांकी क्षेत्रात 1 धाव. दोन्ही संघात तुल्यबळाचे संघ आहे. गौरव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मादळगाव आम्ही हार मानणार नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही असं सांगणारा हा मादळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद भगत सरांचा इशारा येतोय, डॉट बॉलचा इशारा. कुठेतरी पंचांकडे दाद मागितली होती मात्र चिंबोरे अंपायर यांनी तो इशारा मात्र फेटाळलाय. ती दाद मात्र फेटाळली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये. 1 ओव्हर 1 11 आणि 1 विकेट म्हणजेच 1-1-1 अशी स्थिती सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव. करमाळ्याचा वंडर बॉय दीपक गोलंदाजी मार्कवर खास करमाळा गावावरून आज या ठिकाणी आमंत्रित केलेला हा गोलंदाज दीपक आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दीपक गोलंदाजी मार्कवर करमाळ्याचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे असा दीपक आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पण 2 धावा जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा सहजरित्या केल्यात. आणि चेंडू जर गवतामध्ये हात घावला नाही, सापडला नाही तर हात वर केला तर 2च धावा दिल्या जातील याची दक्षता घ्या. भेदून चिरून चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. विनोद भगत सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट्स अ चौकार. मिळतील धावा 4-4-4. बाजीराव सर यांच्यासाठी आपण पाहिलं तर शंकर शेवाळे सर यांच्याकडून 2 षटकार लगावले तर 200 रुपये जीपे आपल्याला केले जातील. धन्यवाद. एक्सरसाइज करताना पाहायला मिळतात चिंबोरी अंपायर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आज सकाळ सकाळी चिंबोरी खाऊन आले की काय असं म्हणायला हरकत नाही की दुपारी चिंबोरी खाणार असं वाटतंय आज नक्कीच. यस, चिंबोरी खाणार इशारा दिलाय. संध्याकाळी आज चिंबोरीचा
यस जरासा स्पीडअप घ्यायचा, सामन्याला अतिरिक्त वेळ मात्र घेतला जातोय. बघत सर आपण घड्याळाच्या काट्यावर लक्ष द्या, दोन्ही संघांना ताकीद देत राहा वारंवार. फास्ट डाऊन द ग्राउंड. वाह, एक पाय वाकवला आणि सरळच्या दिशेने फटका टोलवला आणि हा येतोय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार षटकार षटकार. धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 27 धाव्यांची गरज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स माधवगाव या संघाला जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना या दोन संघांमध्ये जो विजयी संघ होईल तो दोस्ती 11 कदमवाडी उपवळे या संघाबरोबर 2 हात करेल. बाजीराव सरांचा बाजीरावसाठी एक नामी संधी आहे. 2 षटकार मारले तर शंकर शेवाळे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल, जीपे केलं जाईल. पहा, षटकार जर मारायची अपेक्षा होती आणि एक आलाय, अजून एक येईल का? अजून एक जर आला पुढच्या ओव्हरमध्ये बाजीरावच्या बॅटमधून तर शंकर शेवाळे यांच्याकडून 200चा कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल. संघाची धावसंख्या या षटकारांत वाढून पोहोचली आहे, ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 34 धावा. अजून देखील 20 धाव्यांची गरज विजयासाठी. 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू. कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतील करमाळे संघ? चला, करमाळे संघ आपल्या भात्यातील 7 मिनिटं शिल्लक आहे. 7 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्या. कारण आज घड्याळाच्या काट्यावर आज सर्व खेळ चाललाय. 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक षटकांच्या 4 षटकांसाठी प्रत्येकी दिला जातोय आणि आमचे आजचे अंपायर विनोद भगत सर यांच्या हातामध्ये देखील घड्याळ आहे. 7 मिनिटात शिल्लक आहेत, त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चिंबोरी अंपायर म्हटलं तरी हरकत नाही, ते आमच्याकडे बघतायत. आम्हाला म्हणा चिंबोरी अंपायर बोलायचं, विनोद सर नाही बोलायचं, चिंबोरी अंपायर म्हणून आमची आजपासून ओळख आहे. आणि पपल्याने नाव दिलंय सर आपल्याला, पपल्याची कमेंट आली आहे, प्रेम आहे आपल्यावर पपल्याचं. पहा, 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवर शिल्लक 1 धाव आणि वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. करमाळे गावचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे असा वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. याच वैभवच्या नावावर एक आगळा वेगळा विक्रम या मैदानावर होता, तो म्हणजेच 6 चेंडू आणि 30 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना 6 चेंडू आणि 32 धावा त्याने कुठल्या होत्या. 2 रेकॉर्ड वैभवच्या नावावर आहेत, उगाच त्याला चॉकलेट बॉय म्हणून संबोधला जात नाही. 6 चेंडू 30 धावा खर्च केल्या आणि 6 चेंडू 32 धावा अर्जित केल्या होत्या असा वैभव गोलंदाजी मार्कवर करमाळे गावचा चॉकलेट बॉय. शिवाकुमार कुठेतरी फंबल झालाय, स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय, मात्र कुठेतरी फंबल, हा ना आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित मात्र झालेत. कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण, कुठेतरी कॉलिंग चुकतंय, कॉलिंग मध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. 2 फलंदाजामध्ये जोपर्यंत गौरव स्ट्राईकला आहे ना तोपर्यंत माधवगावच्या आशा पल्लवीत असतील. आणि आता मात्र विजयासाठी आपण जे समीकरण पाहतोय ते म्हणजे 4 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 4 चेंडू 16 म्हणजे 4 चेंडू 4 चौकार 3 षटकार. पाहूया काय घडतंय की वैभव कमबॅक करतोय. वा बाई वा, वैभवने मात्र कमबॅक केलाय. आता मात्र 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे विजयासाठी. 3 चेंडू 16 धावा 3 चेंडू असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय.
आजच्या संपूर्ण या दोस्ती चषक 2025 पर्व पहिला पर्व जरी असलं ना तर दिमागदार अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही सामन्यामध्ये 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस, चॉकलेट बॉय वैभवचं सेलिब्रेशन पहा. दिमागदार अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या दोस्ती 11 उपवळे कदमवाडी आयोजित दोस्ती चषक 2025 आणि आपल्या 32 शिराळ्याची शान आन बान शान म्हणजेच 29 तारखेला आज जर पाहिलं तर 29 जुलैला आपण संपूर्ण जो सण साजरा करणार आहोत ना नागपंचमी. नाद निराळा 32 शिराळा आपल्याला का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच नागपंचमी. ज्याला कोणाला नागपंचमी काय असते हे जर पाहायचं असेल ना तर आपण जरूर 32 शिराळ्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी या. त्या दिवशी जर आपण पाहिलं ना तोडीसतोड असे डीजे, तोडीसतोड असे बँजो पार्टी आपल्याला पाहायला मिळणार. कानिपनाथांचा वारसा आपल्या या 32 शिराळ्याला लाभला आहे. पहा सामना मात्र या ठिकाणी समाप्त होण्याच्या कदारवर आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि 15 धाब्यांची गरज विजयासाठी. चॉकलेट बॉय वैभव काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहा वैभवने स्वतःवर विश्वास दाखवला. मी करू शकतो, मी टाकू शकतो. शेवटची ओव्हर आणि पाहूया काय घडतं. शेवटच्या चेंडूवर मात्र यस आणि या मॅचचा हिरो चला लगेच आपला कर्णधार पाठवा. करमाळे संघ यश पाटील.